नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे आपले चॅनल मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज जी माहिती घेऊन आलो आपण ती म्हणजे ती पेपरवरची न्यूज आहे मित्रांनो। ती सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ती म्हणजे पीक विमा आजपासून दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आता वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, ही न्यूज जी आणलेली आपण ती पेपरवरची न्यूज आहे मित्रांनो, पेपरवर आलेली ती काय आणि कशी आहे ही संपूर्ण माहिती आपण A to Z बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून हुकणार नाही। तर मित्रांनो, आपण आता चला बघूया पेपरवर काय न्यूज आलेली होती। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा 1,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये 76 कोटी मित्रांनो वर्ग करण्यात आलेली आहे। त्यासाठी जी पडताळणीची प्रक्रिया होती मित्रांनो, ती सुद्धा आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांना SMS सुद्धा आलेले आहे। तर मित्रांनो, आणि जे तालुके आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपण आता A to Z या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर आता आपण बघूया, पीक विमाचा अग्रिमचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भात अधिक माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे 2023 मधील खरीप हंगामात जर आपण बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 60,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयाचा, बघू शकता तुम्ही, 241 कोटी रुपयाचा अग्रिम पीक विमा मित्रांनो देण्यात आलेला होता। एकट्या बीड जिल्ह्यात जो नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला तर त्यामध्ये 60,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटीचा अग्रिमचा पीक विमा हा देण्यात आलेला होता। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या प्रक्रियेमध्ये काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाली होती आणि काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, त्यामुळे त्यांना अग्रिम पीक विमा दिला गेलेला नव्हता। फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 1,11,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आता मित्रांनो 76 कोटी 27 लाख, बघू शकता तुम्ही, 76 कोटी 27 लाख एवढे रुपये अग्रिम पीक विमा जमा करण्यास आता मित्रांनो सुरुवात ही झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे। त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा जो वाटप सुरू झालेला आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना आता मेसेज सुद्धा आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले असेल त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली असेल, आणि ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपली माहिती कृषी विभागामध्ये जाऊन चेक करावी। तर मित्रांनो, चला आता आपण पुढे बघूया की कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता किती निधी मिळणार आहे, ही संपूर्ण यादी आता आपण चला व्हिडिओमध्ये पुढे बघूया की कोणता तालुका आणि किती रक्कम त्या तालुक्यासाठी आता मंजूर झालेली आहे। जर आपण मित्रांनो तालुका, अग्रिम रक्कम आणि शेतकऱ्यांची संख्या बघूया तर पहिला तालुका आहे अंबाजोगाई, 12 कोटी 26 लाख एवढे अग्रिम रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि शेतकरी संख्या आहे 12,391। त्यानंतरचा तालुका आहे आष्टी, 1 कोटी 49 लाख 2,535 शेतकरी। बीड 5 कोटी 22 लाख 7,171 शेतकरी। धारूर 3 कोटी 86 लाख 3,541 शेतकरी। जर आपण पुढे बघितलं मित्रांनो तर गेवराई 3 कोटी 44 लाख 5,446 शेतकरी। त्यानंतर जर आपण बघितलं तर केजमध्ये 13 कोटी 7 लाख 19,125 शेतकरी। त्यानंतरचा तालुका आहे माजलगाव, 14 कोटी 13 लाख 1927 शेतकरी। परळी 16 कोटी 57 लाख 25,155 शेतकरी। त्यानंतर जर बघितलं आपण तर पाटोडामध्ये 6 कोटी 90 लाख शेतकरी, 8,877 शेतकरी, 6 कोटी 90 लाख रुपये रक्कम। शिरूर 6 कोटी 85 लाख 2,932 शेतकरी। वडवाणी 1 कोटी 47 लाख 5,401 शेतकरी। ही होती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।